तर पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार आहे। चेतन पाटील यांच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घराला सुद्धा कुलूप आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार झालाय। शिल्पकार जयदीप आपटेनंतर आता बांधकाम सल्लागार चेतन पाटील सुद्धा फरार झालेला आहे। मालवण येथे राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा बसवण्यात आला होता, गेल्या 8 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं। तो गेल्या 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला होता। याचं जे पुतळा चबुतरा बसवण्याचं जे काम होतं ते काम कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चेतन पाटील यांनी हा पुतळा उभा करण्यात आला होता। तसेच हा पुतळा ज्यांनी तयार केला होता जयदीप आपटे यांनी हा पुतळा तयार केला होता। हा पुतळा दोघांकडे बसण्याची जबाबदारी देण्यात आली होती, पण पुतळ्याचं काम निकृष्ट पद्धतीचं झाल्यामुळं हा पुतळा पडलेला आहे। त्यामुळं मालवण पोलीस काल कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते। इथले पोलीस येऊन बघितलं तर पण चेतन पाटील सध्या फरार आहेत। त्यामुळं पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत। सध्या चेतन पाटील आणि आपटे दोघेही फरार आहेत। पोलीस या दोघांच्या पाठीमागवर आहेत। जर बघितलं तर आता चेतन पाटील यांच्या घराला कुलूप आहे, त्यांचा परिवार सुद्धा बाहेर गेलेला आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर हे जर प्रकरण जर बघितलं तर या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर ही सगळी खबरदारी या चेतन पाटील यांच्यावर होती। हा पुतळा बसवणे, तयार करणे, ऑर्डिनरी स्ट्रक्चर करणे, सगळा चबुतरा जो तयार केला राजगडवर सगळं या चेतन पाटीलनी तयार केला होता। त्यामुळं सध्या चेतन पाटील याचा मालवण पोलीस असू दे, कोल्हापूर पोलीस शोध घेत आहेत। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर।